टॅबलेट पण मिळते. ही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे बघा, ही साध्या पाण्यामध्ये जिवंत राहणार नाहीये. याला लागण्यासाठी जिवंत याच्यामध्ये कंटेन्स असणारा सल्फर, सल्फर म्हणजे इज व्हेरी गुड स्किन. याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण मिनिममचं 65% सल्फर आहे. जिथं सल्फर असतो तिथं स्पिरुलिना जिवंत राहते बघा. आपल्या गोड पाण्यामध्ये स्पिरुलिना जिवंत राहणार नाही, कारण की आपल्या गोड पाण्याचा पीएच असतो न्यूट्रल 7च्या खाली उतरलं तर ॲसिडिक, 7च्या वरती गेलं तर अल्कन, द बेसिक, 7 इज न्यूट्रल. तर हे स्पिरुलिना खाण्यासाठी जानेवारी फेब्रुवारीमध्ये पक्षी 5-5 हजार किलोमीटर क्लायमेट फ्लाईंग करून इथे येतात, शेवाळ खातात. शेवाळामधून त्याला खूप एनर्जी मिळते. मग मार्च एप्रिलमध्ये टेम्परेचर 45 जातो. मग या शेवाळामध्ये मिथेन तयार होतो. मिथेन गॅस खाणाऱ्या सायनोबॅक्टेरिया तयार होतात आणि मग ते शेवाळ प्रोटीन त्याला मिळत नाही. मग पक्षी 10 संख्येने 20 संख्येने उडून कुठे जातात? भरतपूर बर्ड सेंचुरी, चिल्का क्रेटर्स, सायबेरिया असे दुनियामध्ये चालल्या जातात. पण ईश्वराने त्याच्या डोक्यामध्ये दिलेलं सेन्सर, आपल्याला अन्न कुठे मिळते, आपल्याला फूड कुठे मिळते, मधून हजारो किलोमीटर भ्रमण करतात. आणि जानेवारी फेब्रुवारीला हजारो गोल्डन डक्स, रुडिशियल डक्स, ब्राह्मणी डक्स, एशियन गोल्डन सॅव्हेलर्स असे पांथळ्यावर बसणारे पक्षी आणि शेवाळ खाणारे पक्षी 10,000 येतात जानेवारी आणि फेब्रुवारी. ही झाली आता स्पिरुलिना. बघा, हात लावून बघा, बघा. ठीक आहे, आता आपण सोडून देऊया स्पिरुलिना. हा, काय टच करत हे स्पिरुलिना आपण सोडून देऊया आता. ये क्यों छे जो आता ही सोडून देऊया आपण. हा, आता बघा, आता काढणार आपण पीएच पेपर. नाही, लिटमस पेपर. पीएच पेपर इज अ पोटॅशियम हायड्रोजन. म्हणजे हे आपल्याला दाखवणार की जगामधलं लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज साईट ही काय गोष्ट आहे. हजारो लिटर पाणी भरलेलं आहे, पण या पाण्याचं पीएच किती हाय आहे, किती अल्कलाइन वॉटर आहे, किती महाराष्ट्रामधली ही एक अद्भुत जागा आहे, हे आज आपण बघणार. हे काढणार आपण पीएच पेपर. हा मुलांना 10वीमध्ये शिकवला जातो, हा प्रॅक्टिकल. ठीक आहे, आता आपण पीएच पेपर घेणार. हा, तर आपण काय करणार आहोत, हे 2 तोडून घेऊया. हे 2 स्टिक तोडून घेऊ. पहिला आपण काय करू, जे लोणार क्रेटरमध्ये जे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये हजारो लिटर पाणी भरलेलं आहे, तिथून पाणी आणलेलं आहे. आणि बाहेरचं जे लोणार क्रेटरमधलं पाणी आहे, ते दोन्ही पण आपण पाणी आणलेलं आहे. आता दोन्ही पाण्याचा आपल्याला फरक बघायचा आहे. तर पहिले टाकूया आपण गोड पाण्यामध्ये, जे मंदिरामधून आणलं आपण, बरोबर आहे. आता हे पेपर या पाण्यामध्ये टाकू, जे लेकमधून आपण भरून आणलेलं आहे. ठीक आहे. आता दोन्ही बघा, आता दोन्ही बघा की एकाच लेकमधलं पाणी, त्या पाण्याचं पीएच व्हॅल्यू किती आहे. न्यूट्रल तुम्हाला इथं दिसते. आता बघा, आता इथं दिसते 7 म्हणजे न्यूट्रल, बरोबर आहे. आणि 7च्या वरती चाललेलं आहे अल्कलाइन. अल्कलाइन म्हणजे बेसिक, की या पाण्याचं हाय पीएच 10.7 म्हणजे किती अल्कलाइन वॉटर आहे बघा. यस. हा, बघा तुम्ही इथे हे करू शकता. पॉईंट इथं बघा, ब्ल्यू पॉईंट तुम्हाला इथं दिसतो आणि ग्री पॉईंट इथं दिसतो बघा. तुम्हाला दोन्ही पॉईंट इथं दिसतात. आता हे झालं पीएच पेपरचं, बरोबर आहे. आता बघूया नॅचरल इंडिकेटर्स. परफेक्ट दाखवते अल्कलाइन आणि ॲसिडिक. ठीक आहे. आता काय करूया आपण, पहिले याच्यामध्ये हळद टाकू. हे झालं पीएच पेपरचं. आता हे हळद. हा, आता हे टाकू आपण या पाण्यामध्ये, बरोबर आहे. हे पाणी कोणतं आपलं गोड पाणी, म्हणजे लेकचंच पाणी आहे, म्हणजे मंदिरामधलं. आता हे पाणी हळद काय करूया, या पाण्यामध्ये टाकू, जे कुठून भरून आणलं, लेकमधूनच. ठीक आहे, लाल हो जाएगा. हा. आता बघा, हे दोन्ही आपल्याला दिसत गिलास. 2-5 सेकंदामध्ये पाण्यामध्ये, लेकच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यानंतर पूर्ण रेड झाली. पहिलं घेतलं हाय अल्कलाइन, दुसरं घेतलं अँटीसेप्टिक, तिसरं घेणार आहोत सिट्रिक ॲसिड. पाछू येलो થઈ જશે કલ જોયું. आता याच्यामध्ये, आता बघा, आता काय झालं, न्यूट्रल झालं. तर याला म्हणतात द एक्सपेरिमेंट ऑफ द वॉटर, द वॉटर ऑफ द एक्सपेरिमेंट, द लिटमस टेस्ट, दिस इमेजिंग प्लेस ऑफ द लोणार क्रेटर. म्हणजे आज तुम्ही जगातली, आज एक आपल्या महाराष्ट्रामध्ये असून आज वेगळी जागा बघता.